कल्पना करा, तुम्ही रात्रीच्या अंधारात एका अशा गावामध्ये उभे आहात जिथे हजारो लोक एका रात्रीत गायब झाले आणि आजही त्या गावात सूर्य मावळल्यानंतर कुणी थांबत नाही. स्थानिक लोक असे म्हणतात की तिथे अजूनही कुजबुज ऐकू येते. पण खरंच कुलधारा हे गाव भारतातील सर्वात शापित गाव आहे का? की या सगळ्यांमागे काही वेगळं सत्य लपलेलं आहे? तर या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर चला सुरू करूया कुलधारा या गावाचे रहस्य, द मिस्ट्री ऑफ कुलधारा. एक आदमी देखा तो उसका सिर है ही नहीं। डेंजर एरिया। आज भी आप जाओ ना तो कभी कभी लोग कहते हैं कि खाने बनने की स्मेल आती है। इस पैरानॉर्मल इन्वेस्टिगेटर अपनी टीम के साथ इस सुनसान गांव में आया है। इन्वेस्टिगेशन खत्म करके ये सब लोग अपनी गाड़ी के पास वापस लौट ही रहे थे कि तभी इन्हें अपनी गाड़ी के बोनेट पर कुछ अजीब सा दिखाई देता है। एक बच्चे के हाथ के निशान, छोटे छोटे हाथ, जैसे किसी 4-5 साल के बच्चे के। आने की बात यह थी कि यहाँ पर कोई बच्चा नहीं था। इनफैक्ट इस पूरे गांव में कोई इंसान भी नहीं था। पिछले 200 सालों से इस गांव में कोई इंसान नहीं रहा है। ये लोग आसपास देखने लगे कि तभी एक के बाद एक नए निशान इनकी आंखों के सामने बनते गए। तर असं हे रहस्यमय गाव भारतातील राजस्थानमधील जैसलमेरच्या जवळ आहे. त्या गावाचं नाव आहे कुलधारा. अशा या खंडारांमध्ये टुरिस्ट फिरायला तर येतात, पण रात्र होण्याच्या आधी येथून निघून पण जातात. आणि जर आपल्याला या गावाची स्टोरी समजायची असेल तर आपल्याला एका व्यक्तीबद्दल माहिती असणे गरजेचं आहे. असा व्यक्ती ज्याच्या नावानं पूर्ण जैसलमेर घाबरत होता. आणि तेव्हा जैसलमेरवर राजांचं राज्य होतं, पण राजांचं राज्य असूनही तिथं सर्वात जास्त हुकूमत जी ती चालायची दिवाणची, आणि तिथला दिवाण होता सालीम सिंग. सालीम सिंग हा पहिल्यापासूनच एवढा क्रूर नव्हता, पण त्याची स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे. सालीम सिंगचे वडील तिथले दिवाण असताना त्याच्या वडिलांना इंग्रजांनी त्याच्या डोळ्यासमोर मारून टाकले. तुम्ही विचार करा, 11 वर्षाच्या मुलांसमोर त्याच्या वडिलाला मारून टाकले तर त्याच्यावर काय परिणाम होईल. आणि जेव्हा तो तिथला दिवाण झाला त्याने क्रूरताच्या सर्व हद्दी पार करून टाकल्या. तो तिथल्या गरीब दुबळ्या सर्व लोकांवरच खूप अन्याय करायचा आणि त्याने एकट्यानेच इतक्या जणांना मारलं होतं जितक्या पूर्ण दुश्मनांनी मारलं नाही. तो तिथे कर वसुली पण खूप करायचा. त्याने तेव्हाच्या काळात 2 करोड रुपये कमवले होते, विचार करा. आणि त्याचं जी हवेली होती ती सर्वात सुंदर जैसलमेरची हवेली होती. सर्व राजा पण त्याला घाबरायचे. आणि हे काही मी माझ्या मनाने सांगत नाही, तर हे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांच्या कागदपत्रांवर लिहिलेलं आहे. आणि याच दरम्यान त्याची नजर पडते कुलधारा या गावावर. कुलधाराची स्टोरी पण काही वेगळीच आहे. पाली या तालुक्यातील लोक जैसलमेरला राहण्यास येतात आणि तिथं त्यांची 84 गाव बनवतात. आणि हे लोक पाली या गावातून आल्यामुळं यांचं नाव पडतं पालीवाल ब्राह्मण. आणि त्यांचं सर्वात महत्त्वाचं गाव आहे कुलधारा. कुलधारा हा राजस्थानमधल्या वाळवंटात असूनही तिथल्या लोकांनी म्हणजेच पालीवाल ब्राह्मणांनी काही अशा वेगवेगळ्या शेतीच्या पद्धती काढल्या. त्यांनी त्याचा वापर करून ती जमीन सुपीक केली. ते वेगवेगळ्या पद्धतीने तिथे पाणी साठवायचे आणि ते पाणी जमिनीत जिरल्यावर ते तिथे शेती करायचे. तर अशा प्रकारे त्यांनी ती जमीन एकदम सुपीक केली होती. हे काही अशा प्रकारे होतं की वाळवंटामध्ये भाताची शेती करणे. पालीवाल ब्राह्मण हे बुद्धीने खूपच हुशार होते. त्यांनी तिथे शेती सुधारून आणि काही वेगवेगळी कामे करून तिथे त्यांचं गाव चांगल्या प्रकारे बसवलं आणि तिथे एक खूप चांगली सुरुवात केली. पण एवढ्या सुपीक गावात असं काय झालं की ते एका रात्रीत पूर्ण गाव सोडून का गेले? याच्या मागची स्टोरी अशी आहे. तर सालीम सिंगला त्याला तिथल्या एका मुलीवर प्रेम होतं आणि तो त्या मुलीला आणि तो तिथल्या गावकऱ्यांना सांगतो की मला ही मुलगी लागती. तिच्या घरच्यांना धमकवतो की मला या मुलीशी विवाह करायचा आहे. पण त्या लोकांना ते आवडत नाही आणि ते नकार देतात. पण तो असं म्हणतो की मी पूर्ण गाव जाळून टाकीन जर तुम्ही मला ही मुलीशी विवाह नाही करू दिला तर. गाव पेटवण्याच्या धमकीमुळे ते विचार करतात आणि एका रात्रीमध्ये पूर्ण गाव सोडून चालले जातात. ते एक गाव नाही तर तिथले जवळपासचे 15 गावातले लोक गाव सोडून चालले जातात आणि एका रात्रीमध्ये पूर्ण गाव खाली होतं. आता एकदा तुम्हीच विचार करा, एका रात्रीमध्ये पूर्ण गाव कसं खाली होऊ शकतं? सगळे लोक कसे जाऊ शकता? आणि ते गेले. जर असं नॉर्मली कुणी गाव सोडून गेलं असेल
तर मग आता तिथे वेगवेगळे आवाज का येतात हा खूप मोठा प्रश्न आहे आणि ही खूप रहस्याची गोष्ट आहे. आणि आजही जर तिथे गेलं तर कुणीही रात्रीच्या वेळी थांबत नाही. सर्व जे टुरिस्ट आहे ते रात्र होण्याच्या आधी वापस घरी येतात. तर हे रहस्य अजून कुणीही माहिती करू शकलं नाही. तर काय आहे कुलधारा या गावाचे रहस्य, द मिस्ट्री ऑफ कुलधारा, ही अजूनही मिस्ट्री आहे आणि पुढे सांगता येत नाही. त्याचा खुलासा होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत. पण जुन्या लोकांच्या मते ही या प्रकारे स्टोरी आहे आणि काही पुस्तकांमध्ये इंग्रजांच्या या प्रकारे लिहिलेलं आहे. तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड सी यू.